नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, लक्षदीप अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा मनापासून स्वागत। चालू घडामोडीच्या आपल्या सिरीज मध्ये आपले नवीन प्रश्न आज आपण बघणार आहोत। बघा, आजचा पहिला प्रश्न आहे, महाराष्ट्राचे राज्यपाल म्हणून कोणी पदभार स्वीकारला आहे? जो आता नव्याने नियुक्त झालेले आहेत त्यांचं नाव आहे बघा जिष्णुदेव वर्मा। मग या अगोदर कोण होतं? तर इथे बघा आचार्य देवव्रत आहे यांच्याकडे अतिरिक्त भार सोपवण्यात आलेला होता, जे गुजरातचे राज्यपाल आहेत। आणि मग त्यांच्या अगोदर कोण होतं? तर सी.पी. राधाकृष्णन हे महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल होते, परंतु त्यांची भारताच्या उपराष्ट्रपतीपदी निवड झाली म्हणून त्यांचं राज्यपाल पद त्यांनी हे केलं, पदभार सोडला आणि पदभार कोणता स्वीकारला? उपराष्ट्रपती पदाचा। मग त्यांच्या जागेवर अतिरिक्त भार देण्यात आला होता गुजरातचे राज्यपाल आचार्य देवव्रत यांच्याकडे। पण आता सध्या महाराष्ट्राचे नवनियुक्त कोण आहेत? तर बघा जिष्णुदेव वर्मा, म्हणजेच महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल म्हणून कोणी पदभार स्वीकारला आहे? पर्याय क्रमांक 3 जिष्णुदेव वर्मा। नेक्स्ट, ड्रोग पॅराशूट विकसित करणारी संस्था कोणती आहे? विक्रम साराभाई अंतराळ केंद्र, एरियल डिलिव्हरी रिसर्च अँड डेव्हलपमेंट एस्टॅब्लिशमेंट आग्रा, तिसरा पर्याय सतीश धवन अंतराळ केंद्र आणि चौथा आहे भाभा अणुशक्ती संशोधन केंद्र। बघा, या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे आपलं पर्याय क्रमांक 2। जो ड्रोग पॅराशूट विकसित करणारी संस्था कोणती आहे? तर एरियल डिलिव्हरी रिसर्च अँड डेव्हलपमेंट एस्टॅब्लिशमेंट आग्राची। चलो नेक्स्ट, आपला पुढचा प्रश्न आहे, ड्रोग पॅराशूटचे मुख्य कार्य काय आहे? हे जो ड्रोग पॅराशूट आहे ना, तर याचं मुख्य कार्य काय आहे? बघा पर्याय काय दिलेत, मॉड्यूलरला अंतराळात नेणे, मॉड्यूलरचा वेग वाढवणे, मॉड्यूलचा वेग कमी करणे आणि त्याला स्थिर करणे। हेच महत्वाचं आहे। ड्रोग पॅराशूटचं मुख्य कार्य काय आहे? मॉड्यूलचा वेग कमी करणे आणि त्याला स्थिर करणे। पर्याय क्रमांक 3। गगनयान मोहिमेतील ड्रोग पॅराशूटची चाचणी कधी घेण्यात आली? बघा पर्याय दिलेले आहेत, 15 ऑगस्ट 2025, 26 जानेवारी 2026, 18 फेब्रुवारी 2026 आणि चौथा पर्याय दिलेला आहे 1 मार्च 2026। तर गगनयान मोहिमेतील ड्रोग पॅराशूटची चाचणी 18 फेब्रुवारी 2026 ला घेण्यात आली। पर्याय क्रमांक 3। नेक्स्ट, महाराष्ट्राचे राज्यपाल जिष्णुदेव वर्मा यापूर्वी कोणत्या राज्याचे राज्यपाल होते? आताच आपण पहिला प्रश्न बघितला की महाराष्ट्राचे नवनियुक्त राज्यपाल कोण आहेत सध्या? जिष्णुदेव वर्मा यांच्याकडे पदभार देण्यात आलाय। तर मग आता हा पदभार आलाय, पण ते या अगोदर कोणत्या राज्याचे राज्यपाल होते? त्रिपुरा, तेलंगणा, झारखंड की छत्तीसगड? तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2। जिष्णुदेव वर्मा हे महाराष्ट्राचे राज्यपाल होण्यापूर्वी त्यांच्याकडे कोणत्या राज्याचं राज्यपाल पद होतं? तर पर्याय क्रमांक 2 तेलंगणा। दिल्ली सरकारने मुलींच्या शिक्षणासाठी लाडली योजनेचं नाव काय आहे? लाडली योजना। पण कोणत्या सरकारने? दिल्लीच्या सरकारने मुलींच्या शिक्षणासाठी कोणती नवीन योजना सुरू केली? म्हणजे लाडली योजनेच्या जागी नवीन योजना सुरू केलेली आहे, तिचं नाव काय? सुकन्या समृद्धी, लखपती बिटिया योजना, लाडकी बहीण आणि माझी कन्या भाग्यश्री। आता इथे लक्षात ठेवायचं, हे पण योजनेचं नाव आहे कोणतं? लाडली योजना। पण त्या योजनेच्या जागी दिल्ली सरकारने कोणतं चालू केली आहे योजना? तर लखपती बिटिया योजना। पर्याय क्रमांक 2। बागलिहार जलविद्युत प्रकल्प कोणत्या नदीवर स्थित आहे? झेलम, सतलज, रावी आणि चिनाब। तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 4। हा बागलिहार जो जलविद्युत प्रकल्प आहे तो चिनाब नदीवर आहे। नेक्स्ट, ऑस्ट्रेलियन प्रदेशात कोणत्या पेंग्विन प्रजातीला पहिल्यांदा H5N1 बर्ड फ्लूची लागण झाल्याचे आढळले आहे? पेंग्विन, जेटू पेंग्विन, किंग पेंग्विन आणि मॅक्रोनी पेंग्विन। आपल्याला पेंग्विनचेच नाव दिलेले, तर याच्यामध्ये जो जेंटू पेंग्विन होता याला बर्ड फ्लू लागण झाल्याचे आढळले आहे। लखपती बिटिया योजना, आत्ताच जो आपण प्रश्न बघितला का दिल्ली सरकारने काय केलं? जी लाडली योजना होती बरोबर, तर त्या लाडली योजनेच्या जागी कोणती योजना सुरू केली? लखपती बिटिया योजना।
मग ह्या योजनेच्या अंतर्गत मुलींना जास्तीत जास्त किती रुपयांची आर्थिक मदत मिळणार आहे बघा? 25,000, 50,000, 56,000 की 1,00,000? तर जी ही लखपती बेटी या योजना आहे, ह्या योजनेअंतर्गत मुलींना 56,000ची आर्थिक मदत मिळणार आहे. पर्याय क्रमांक 3. बघा पुढचा महत्वाचा प्रश्न आहे पुन्हा. केंद्रीय मंत्रिमंडळाने अहमदनगर जिल्ह्याचे नवीन नाव ठेवण्यास मंजुरी दिली आहे. आता नवीन नाव पाठ झालंय सर्वांचं मुद्दामून. जे काही आपले जुने जे नावं आहेत आपण बघितलं, जुनं नाव बदलून नवीन नावं ठेवण्यात आली आहे. आणि हे झालंय मागच्याही परीक्षेला आपल्याला पोलीस भरतीला बऱ्याच वेळा प्रश्न विचारलाय, पण याही वर्षी विचारण्याची शक्यता आहे. 100% आपल्याला हे प्रश्न विचारले जातात. तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, अहिल्यानगर. केंद्रीय मंत्रिमंडळाने अहमदनगर जिल्ह्याचे नवीन नाव काय ठेवण्यास मंजुरी दिली आहे? तर अहिल्यानगर. नेक्स्ट, मुंबईतील कार्नाक पुलाचे हे आता एका ब्रिजचं नाव आहे, मग नवीन नाव काय ठेवण्यात आले आहे? जुनं नाव आहे कार्नाक पूल, कुठे आहे? मुंबईमध्ये. मग नवीन नाव काय आहे? अटल सेतू, सिंदूर ब्रिज, परशुरामपुरी आणि चौथा पर्याय दिलेला आहे सावरकर पूल. तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे सिंदूर ब्रिज. जो कार्नाक पूल आहे त्या पुलाचं नाव काय ठेवण्यात आलेलं आहे? सिंदूर ब्रिज ठेवण्यात आलेलं आहे. बघा आपल्याकडे ऑपरेशन सिंदूर पण राबवण्यात आलं होतं, आता या पुलाचं नाव पण सिंदूर ब्रिज ठेवण्यात आलंय. पुढे, महाराष्ट्रातील खुलताबाद शहराचे नाव बदलून काय ठेवण्यात आले आहे? रत्नापूर, धाराशिव, अहिल्यानगर आणि संभाजीनगर. बघा खुलताबाद शहराचं नाव बदलून काय ठेवण्यात आलेलं आहे? तर याचं उत्तर आहे रत्नापूर. पर्याय क्रमांक 1. देशातील पहिली सहकारी टॅक्सी सेवा. आता टॅक्सी सेवा म्हटलंय पण इथे कोणती आहे? सहकारी टॅक्सी सेवा आहे. भारत टॅक्सी कोठे सुरू करण्यात आली? मुंबई, पुणे, नवी दिल्ली आणि चौथा पर्याय दिला आहे बंगळूर. तर या प्रश्नाचं उत्तर आहे नवी दिल्ली. या ठिकाणी कोणती देशातली पहिली सहकारी टॅक्सी सेवा भारतात जी सुरू झाली आहे भारत टॅक्सी या नावाने, कुठे सुरू झाली? नवी दिल्ली. नीती आयोगाचे नवीन अतिरिक्त सीईओ म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? BVR सुब्रमण्यम, परमेश्वरन अय्यर, अमिताभ कांत आणि पर्याय चौथा दिला आहे निधी छिब्बर. तर हेच या प्रश्नाचं उत्तर आहे. नीती आयोगाचे जे नवीन अतिरिक्त सीईओ म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली? तर पर्याय क्रमांक 4. नेक्स्ट वन, धर्म गार्डियन 2026 हा संयुक्त सैन्य सराव, संयुक्तपणे राबवलेला सैन्य सराव आहे. भारत आणि कोणता देश, म्हणजे भारताबरोबर कोणता देश आहे त्या देशादरम्यान होतो? पर्याय बघा, जपान, अमेरिका, श्रीलंका आणि चौथा पर्याय दिलेला आहे नेपाळ. तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, जपान. हा संयुक्त सराव कोणता? धर्म गार्डियन 2026 हा संयुक्त सराव भारत या देशाबरोबर कोणता देश आहे? तर जपान. ग्लोबल AI ब्रेन रेस 2026 मध्ये भारताला कितवे स्थान मिळाले आहे? पहिले, तिसरे, पाचवे की सहावे? तर ह्या ग्लोबल AI ब्रेन रेस मध्ये भारताला 6व्या क्रमांकाचं स्थान मिळालेलं आहे. नेक्स्ट, इस्रायलच्या संसदेला संबोधित करणारे पहिले भारतीय पंतप्रधान कोण ठरले आहेत? बघा जे इस्रायल आहेत तर या इस्रायल संसदेला संबोधित करणारे पहिले भारतीय इंदिरा गांधी, अटल बिहारी वाजपेयी, नरेंद्र मोदी आणि मनमोहन सिंग. तर यापैकी उत्तर आहे आपला पर्याय क्रमांक 3, पहिले भारतीय पंतप्रधान कोण ठरले? तर नरेंद्र मोदीजी. नेक्स्ट वन, इस्रायल देशाच्या संसदेला काय म्हटले जाते? ड्यूमा, नेसेट, डाएट आणि काँग्रेस. तर या प्रश्नाचं उत्तर आहे नेसेट. इस्रायल देशाच्या संसदेला काय म्हटले जाते? नेसेट म्हटले जाते. राष्ट्रीय विज्ञान दिन 2026. बघा प्रश्नामध्ये अजून एक आहे, राष्ट्रीय विज्ञान दिन कधी साजरा केला जातो? 28 फेब्रुवारीला साजरा केला जातो. डॉक्टर CV रमन यांची जयंती असते, बरोबर. पण 2026चा जो 28 फेब्रुवारी साजरा करण्यात आला तर याची थीम काय होती? ग्लोबल सायन्स फॉर युथ, वुमन इन सायन्स, कॅटलायझिंग विकसित भारत, थर्ड वन सायन्स फॉर सस्टेनेबल फ्युचर
आणि चौथा पर्याय दिला आहे रमन इफेक्ट अँड बाय बियॉन्ड्स. तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 वुमन इन सायन्स विकसित भारत. पर्याय क्रमांक 2. अलीकडेच महाराष्ट्रातून राज्यसभेवर किती खासदार बिनविरोध निवडून आले आहेत? पर्याय दिले आहेत 5, 6, 7 आणि 8. तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. महाराष्ट्रातून राज्यसभेवर किती खासदार बिनविरोध निवडून आले? तर त्याचं उत्तर आहे 7. आता आपल्याला माहिती पाहिजे की जे राज्य सरकार असतं आणि केंद्र सरकार असतं, केंद्र सरकारामध्ये 2 सभागृह, एक लोकसभा आणि एक राज्यसभा, आणि राज्यसभेमध्ये म्हणजे राज्याच्या जे असतं राज्य सरकार तिथे असतं विधानसभा आणि विधान परिषद. आपल्याला विचारलं होतं राज्यसभेवर किती खासदार बिनविरोध निवडून आले, तर ते 7. आर.के. लक्ष्मण पुरस्कार जो महत्वाचा आहे, मिळवणारा पहिला अभिनेता कोण ठरला आहे की ज्यांना आर.के. लक्ष्मण पुरस्कार मिळाला? असे पहिला अभिनेता अमिताभ बच्चन, शाहरुख खान, आमिर खान आणि चौथा पर्याय दिलेला आहे अक्षय कुमार. तर आमिर खान यांना आर.के. लक्ष्मण पुरस्कार मिळवणारा पहिला अभिनेता ठरला आहे आमिर खान. भारतातील पहिली AI सक्षम कौशल्य गणना सक्षम कोठे सुरू झाली? AI सक्षम कौशल्य गणना पुणे, बंगळूर, नवी दिल्ली की मुंबई? तर याचं उत्तर आहे पुन्हा पर्याय क्रमांक 4 मुंबई. AI सक्षम कौशल्य गणना मुंबई या ठिकाणी सुरू झाली. धर्म गार्डियन 2026 सरावात भारताकडून कोणत्या तुकडीने सहभाग घेतला? आता याच प्रश्न बघा, धर्म गार्डियन 2026 आता आपण मगाशीच हा प्रश्न बघितला या अगोदर की धर्म गार्डियन जो सराव आहे तो कोणत्या 2 देशांदरम्यान होतो? तर त्या प्रश्नाचं बघितलं होतं आपण भारताबरोबर कोणता देश? जपान. पण आता इथे भारताकडून कोणत्या तुकडीने सहभाग घेतला या सरावामध्ये? कोणत्या? धर्म गार्डियन 2026च्या. मराठा लाईट इन्फंट्री, लडाख स्काउट्स, गोरखा रायफल्स आणि पॅरा स्पेशल फोर्सेस. तर ह्या धर्म गार्डियन 2026 मध्ये लडाख स्काउट्सने भारताकडून सहभाग घेतला होता, लडाख स्काउट्स या तुकडीने. बागलिहार जलविद्युत प्रकल्पाची एकूण स्थापित क्षमता किती मेगावॅट आहे? आताच बघितलं होतं आपण, बागलिहार जलविद्युत प्रकल्प कोणत्या नदीवर होता? चिनाब नदीवर. आता त्या प्रकल्पाची एकूण स्थापित क्षमता किती मेगावॅट आहे असं म्हटलंय बघा. 450 मेगावॅट, 900 मेगावॅट, 1200 मेगावॅट आणि 1500 म्हणजे 1500 मेगावॅट. तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 बागलिहार जलविद्युत प्रकल्प जो चिनाब नदीवर आहे त्याची एकूण स्थापित क्षमता 900 मेगावॅट इतकी आहे. भारत आणि इंग्लंड यांच्यातील कसोटी क्रिकेट मालिकेचे नवीन नाव काय ठेवण्यात आले आहे? गावस्कर बॉर्डर ट्रॉफी, पतौडी ट्रॉफी, तिसरा पर्याय दिलाय अँडरसन तेंडुलकर ट्रॉफी आणि चौथा पर्याय दिलेला आहे ओन द्रविड ट्रॉफी. तर जे भारत आणि इंग्लंड यांच्यातल्या कसोटी क्रिकेट मालिकेचं नवीन नाव ठेवण्यात आलं आहे ते आहे अँडरसन तेंडुलकर ट्रॉफी. पर्याय क्रमांक 3. यशस हे नवीन नाव कोणत्या ट्रेनिंग विमानाला देण्यात आलं आहे? यशस आणि कोणत्या नवीन विमानाला जे ट्रेनिंग देणार आहे ट्रेनिंग विमानाला देण्यात आलं? तेजस, हिंदुस्थान जेट ट्रेनर, सुखोई आणि चौथा पर्याय दिलेला आहे मिराज. तर बघा, जे हिंदुस्थान जेट ट्रेन आहे त्याला यशस हे नाव देण्यात आलेलं आहे. बिहारचे नवीन राज्यपाल म्हणून कोणाची नियुक्ती झाली आहे? बघा, आपण बघितलं होतं की आत्ताच नवीन राज्यपालांची नियुक्ती झालेली आहे. जसं की तेलंगणाचे जे होते जिष्णू देव वर्मा यांची नियुक्ती महाराष्ट्राचे राज्यपाल म्हणून झाले, तसंच इतर 8 ते 9 राज्यांचे राज्यपाल नवीन नियुक्त झालेत. त्याच्यापैकी इथे एक प्रश्न आहे बघा, बिहारचे नवीन राज्यपाल म्हणून कोणाची नियुक्ती झाली? राजेंद्र विश्वनाथ आर्लेकर, सय्यद अता हसनैन, फागू चौहान आणि रामनाथ कोविंद. तर याचं उत्तर आहे सय्यद अता हसनैन यांची नियुक्ती बिहारचे राज्यपाल म्हणून करण्यात आलेली आहे. पुढचा प्रश्न आहे नागालँडचे नवीन राज्यपाल म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली? आत्ताच आपण महाराष्ट्र बघितलं, बिहार बघितलं, आता तिसरं राज्य आलंय कोणतं? नागालँडचे नवीन राज्यपाल म्हणून ला गणेशन, नंदकिशोर यादव, फागू चौहान आणि चौथा पर्याय आहे अनुसुईया उईके. तर याचं उत्तर आहे नंदकिशोर यादव
यांची नागालँड राज्याचे राज्यपाल म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे. नेक्स्ट, आता पुन्हा दिल्लीचं विचारलंय. हा, दिल्लीचे नवीन नायब राज्यपाल म्हणून कोणी कार्यभार स्वीकारला आहे? पर्याय बघा, विनय कुमार सक्सेना, अनिल बैजल, तरनजीत सिंग संधू आणि चौथा पर्याय दिलेला आहे नजीब जंग. तर दिल्लीचे नवीन नायब राज्यपाल म्हणून तरनजीत सिंग सिद्धू यांनी कार्यभार स्वीकारला आहे. पर्याय क्रमांक 3. लडाखचे नवीन नायब राज्यपाल, आता लडाखचे विचारलंय आपल्याला, नवीन राज्यपाल म्हणून कोण बनले आहेत? राधाकृष्ण माथुर, बी.डी. मिश्रा, विनय कुमार सक्सेना आणि कविंदर गुप्ता. तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, विनय कुमार सक्सेना यांनी लडाखचे नवीन नायब राज्यपाल बनलेले आहेत, कार्यभार स्वीकारला आहे. कलारी लिप हे नाव कोणत्या राज्याच्या प्राचीन मार्शल आर्ट वरून घेण्यात आलेलं आहे? कलारी लिप हे नाव आहे आणि जे प्राचीन कोणत्या राज्याच्या प्राचीन मार्शल आर्ट वरून घेण्यात आले? तर आता राज्याची नावं बघा, तामिळनाडू, महाराष्ट्र, कर्नाटक आणि केरळ. तर हे केरळचं जे मार्शल आर्ट आहे याच्यावरनं नाव घेण्यात आलेलं आहे कलारी लिप. आपण अगोदरच्याच एका सेशन मध्ये बघा व्हिडिओत बघितलं होतं की केरळचं नाव बदलून काय ठेवण्यात आलंय आता? केरळम. उत्तर प्रदेशातील जलालाबाद या शहराचे नवीन नाव काय ठेवण्यात आले? उत्तर प्रदेशामधलं जे जलालाबाद आहे या शहराचं नवीन नाव काय ठेवण्यात आलंय? रामपूर, परशुरामपुरी, शिवनगर आणि अयोध्या नगर. तर याचं उत्तर आहे परशुरामपुरी. जलालाबादचं नवीन नाव काय आहे? परशुरामपुरी. पर्याय क्रमांक 2. भारत टॅक्सी या सेवेचे किमान, बघा आत्ताच आपण एक बघितलेलं होतं की दिल्लीला जे सुरू झालेलं होतं, बरोबर, सहकारी जी टॅक्सी होती. तर आता इथे भारत टॅक्सी या सेवेचे किमान भाडे, किमान म्हणजे किती किलोमीटर पर्यंत? 4 किलोमीटर पर्यंतच किती रुपये निश्चित करण्यात आलेलं आहे? 20, 30, 50 की 40? आता याचं उत्तर आहे 30 रुपये. पर्याय क्रमांक 2. 4 किलोमीटर पर्यंत म्हणजे तुम्ही बसल्यानंतर 2 किलोमीटरच्या अंतरावर जरी उतरले ना तरी तुम्हाला किती रुपये द्यावे लागणार आहे? 30च रुपये द्यावे लागणार आहे. आणि तुम्ही 4 किलोमीटर पर्यंत जरी प्रवास केला तरी तुम्हाला किती रुपये द्यावे लागणार आहे? 30. म्हणजे सगळ्यात कमी भाडं म्हणजे 10 आणि 20 नाही, तर तुम्ही इथून बसून अर्ध्या किलोमीटर जरी उतरले तरी तुम्हाला किती द्यावं लागणार आहे? 30च रुपये भाडं द्यावं लागणार आहे. म्हणजेच काय झालं? भारत टॅक्सी सेवेचं किमान भाडे किती आहे? 30 रुपये. किती किलोमीटर पर्यंत? 4 किलोमीटर पर्यंत. राष्ट्रीय सार्वजनिक सहकार्य आणि बाल विकास संस्थेचे नाव बदलून कोणाचे नाव दिले आहे? अहिल्याबाई होळकर, सावित्रीबाई फुले, राणी लक्ष्मीबाई आणि मदर तेरेसा. तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, सावित्रीबाई फुले. ज्या पहिल्या महिला शिक्षिका, मुख्याध्यापिका, ज्यांचं नाव काय? सावित्रीबाई ज्योतिराव फुले. क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले असं म्हटलं जातं. त्यांचा जन्मदिन 3 जानेवारी बालिका दिन म्हणून साजरा केला जातो. बार्बाडोस या देशाच्या पंतप्रधानपदी सलग तिसऱ्यांदा कोणाचा विजय झाला आहे? बरं का, बार्बाडोस या देशाच्या पंतप्रधानपदी सलग तिसऱ्यांदा कोणाचा विजय झाला? सेंड्रा मेसेन, कमला हॅरिस, मिया अमोर मोटली आणि चौथा पर्याय दिलाय जॅसिंडा अर्डन. तर याचं उत्तर आहे मिया अमोर मोटली यांची सलग तिसऱ्यांदा विजय झालेला आहे बार्बाडोस देशाच्या पंतप्रधानपदी. नागालँड मधील कोणत्या समुदायाने पेंगोलिन या प्राण्याची शिकार आणि विक्री पूर्णपणे बंद केली आहे? मस्त छान प्रश्न आहे हा नागालँड मधला. बघा, आओ नागा, अंगामी नागा, संगतम नागा आणि कोन्याक नागा. तर याचं उत्तर आहे संगतम नागा या समुदायाने पेंगोलिन या प्राण्याची शिकार आणि विक्री पूर्णपणे बंद केलेली आहे. नुकत्याच झालेल्या राज्यसभा निवडणुकीत महाविकास आघाडीकडून महाराष्ट्रातून बिनविरोध निवडून आले आहे. विनोद तावडे, रामदास आठवले, शरद पवार की रामराव वडकुत्ते? बघा, नुकत्याच झालेल्या राज्यसभा निवडणुकीत महाविकास आघाडीकडून महाराष्ट्रातून कोण बिनविरोध निवडून आले आहे? तर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, शरद पवार.
पंतप्रधान कार्यालयाचे नवीन संकुल काय नाव आहे त्याचं? सेवा तीर्थ. नवीन संकुलाचं नाव. कोठून स्थलांतरित करण्यात आले आहे? म्हणजे कोठून स्थलांतरित केले? नॉर्थ ब्लॉक, रायसिन हिलवरील साऊथ ब्लॉक, जुने संसद भवन की विज्ञान भवन? तर त्याचं उत्तर आहे रायसिना हिलवरील साऊथ ब्लॉक वरून स्थलांतरित करण्यात आले आहे. वज्रप्रहार 2026 हा संयुक्त विशेष सैन्य सराव कोणत्या दोन देशांदरम्यान आयोजित करण्यात आला आहे? बघा, वज्रप्रहार 2026. आता हा प्रहार जो आहे एक दहशतवादी धोरण आहे, पण इथे आपल्याला वज्रप्रहार म्हटलंय, बरोबर? तर हे कोणत्या दोन देशांच्या दरम्यान? तर भारत अमेरिका या दोन देशांच्या दरम्यान सैन्य सराव आयोजित करण्यात आलेला आहे. वज्रप्रहार 2026 या सरावाचे आयोजन कोठे करण्यात आले? आता हा सराव कोणत्या दोन देशांच्या दरम्यान होता? भारत आणि अमेरिका. पण आता या सरावाचं आयोजनाचं ठिकाण विचारलंय. उमरोई मेघालय, बाकलो हिमाचल प्रदेश, जैसलमेर राजस्थान आणि चौथा पर्याय आहे पुणे जे महाराष्ट्रात आहे. तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 हिमाचल प्रदेशामधील जे बालकलोह आहे इथे वज्रप्रहार 2026च्या सरावाचे आयोजन करण्यात आले आहे. आणि हा सराव कोणत्या दोन देशांमध्ये आहे? तर तेही नाव लक्षात ठेवा जे आपण अगोदरच्याच एका प्रश्नामध्ये बघितलं की भारत आणि अमेरिका या दोन देशांच्या दरम्यान हा वज्रप्रहार 2026चा सराव आयोजित करण्यात आला आहे. 2026च्या T20 विश्वचषकात मालिकावीर म्हणजेच कोण? प्लेअर ऑफ द सिरीज म्हणून कोणाची निवड झाली? जसप्रीत बुमराह, सूर्यकुमार यादव, संजू सॅमसन आणि चौथा पर्याय दिलेला आहे रोहित शर्मा. अतिशय करंटचा महत्वाचा प्रश्न आणि मुलांचा अगदी पटकन पाठांतर होणारा. तर याचं उत्तर काय आहे? संजू सॅमसन. बघा, हा सामना कोणत्या दोन देशांच्या दरम्यान झाला? अंतिम सामना तर भारत आणि न्यूझीलंड. याच्यामध्ये भारत विजेता आहे आणि उपविजेता कोण आहे? न्यूझीलंड. पण इथे आपल्याला प्लेअर ऑफ द सिरीज विचारलंय तर त्याचं उत्तर आहे संजू सॅमसन. नेक्स्ट, 2026च्या T20 विश्वचषकात अंतिम सामन्याचा सामनावीर म्हणजे आपल्याला मॅन ऑफ द मॅच विचारलंय. अगोदरच्या याच्यात काय म्हटलं होतं? प्लेअर ऑफ द सिरीज. आता विचारलंय मॅन ऑफ द मॅच कोण ठरला? सूर्यकुमार यादव, हार्दिक पांड्या, जसप्रीत बुमराह की संजू सॅमसन? आता संजू सॅमसन तर आपण बघितलंय प्लेअर ऑफ द सिरीज ठरलाय. मग याचं उत्तर आहे जसप्रीत बुमराह. काय ठरलं आहे? मॅन ऑफ द मॅच. कोणत्या? 2026च्या T20 विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम सामन्याचा सामनावीर जसप्रीत बुमराह ठरला आहे. नेक्स्ट, पुन्हा त्याच्यावरच आधारित प्रश्न आहे. 2026च्या T20 विश्वचषक विजेत्या संघाला किती बक्षीस रक्कम मिळाली? बघा, 15 कोटी, 20 कोटी, 25.5 कोटी की 27.5 कोटी? तर T20 2026च्या विश्वचषक विजेत्या संघाला 27.5 कोटी रक्कम बक्षीस म्हणून मिळालेली आहे. नेक्स्ट, 2026च्या T20 विश्वचषक विजेत्या भारतीय संघाचा आता विजेता कोण आहे? भारत आणि उपविजेता न्यूझीलंड. तर विजेत्या भारतीय संघाचा कर्णधार कोण होता? याचंही उत्तर पटकन येत आहे आपल्याला सूर्यकुमार यादव. पर्याय क्रमांक 3. नेक्स्ट, 2024चा T20 वर्ल्ड कप जिंकणारा भारतीय कर्णधार कोण होता? आता मात्र प्रश्नावर विचार करायचा नाही तर आपल्या डोक्यात चालू असतं 2026. पण इथे विचारलं काय आहे? 2024चा जो T20 वर्ल्ड कप जिंकला होता तर तेव्हा भारतीय कर्णधार कोण होता? याच्या अगोदरच्या प्रश्नामध्ये बघा 2026चा T20 विश्वचषक विजेत्या संघाचा कर्णधार कोण आहे? सूर्यकुमार यादव. पण आता प्रश्नामध्ये थोडासा बदल केलाय. 2024 एवढा शब्द टाकलाय. 2024चा T20 वर्ल्ड कप जिंकला पण ह्या भारतीय संघाचा कर्णधार कोण होता? विराट कोहली, महेंद्रसिंग धोनी, रोहित शर्मा की सूर्यकुमार यादव? तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 रोहित शर्मा. नेक्स्ट, 2025चा महिला वनडे वर्ल्ड कप जिंकणाऱ्या भारतीय संघाची कर्णधार कोण होती? या प्रश्नात बघण्याच्या अगोदर मला पुन्हा एकदा रिवाइज करून सांगावंसं वाटतं की 2026चा जो T20 विश्वचषक भारताने जिंकला याच्यातले पुन्हा महत्वाचे प्रश्न लक्षात ठेवा. हा अंतिम सामना कधी झाला? कोणत्या दोन देशांदरम्यान झाला? विजेता कोण? उपविजेता कोण?
प्लेअर ऑफ द सिरीज कोणाला मिळालं, मॅन ऑफ द मॅच कोणत्या प्लेअरला मिळाली, किंवा या संघाचा कर्णधार कोण होता, भारतीय संघाचा कर्णधार. पुन्हा तोच प्रश्न मी फिरवून विचारला की 2024च्या T20 विश्वचषक स्पर्धेच्या विजेत्या संघाचा म्हणजे भारतीय संघाचा कर्णधार कोण होता, रोहित शर्मा. जसं हे प्रश्न आपल्याला लक्षात ठेवायचे. पुन्हा हाही प्रश्न आपल्याला परीक्षेला हमखास विचारला जाणार आहे या वर्षीच्या. 100% 2025चा महिला वन डे वर्ल्ड कप वर प्रश्न येणार म्हणजे येणार आहे. 2025चा पहिला वन डे वर्ल्ड कप जिंकणाऱ्या भारतीय संघाची कर्णधार कोण होती, स्मृती मानधना, मिताली राज, हरमनप्रीत कौर आणि चौथा पर्याय शेफाली वर्मा. तर याचं उत्तर आहे हरमनप्रीत कौर. 100% या टॉपिकवर आपल्याला प्रश्न येणार परीक्षेला. कोणतीही परीक्षा असो, तुमची सरळ सेवेची असो, पोलीस भरतीची असो, कॉम्पिटेटिव्ह एक्झामला येणार की 2025चा महिला वन डे विश्वचषक जो वर्ल्ड कप जिंकलाय, मग याच्यावर येणार. मग तिथेही आपल्याला प्लेअर ऑफ द सिरीज असेल, मॅन ऑफ द मॅच असेल, हे सगळे प्रश्न पाठांतर करायचे आहेत. किंवा कोणत्या दोन देशांदरम्यान हा सामना झाला, कुठे आयोजित करण्यात आला होता, अंतिम सामना कुठे पार पडला, हे सर्व प्रश्न बघायचे. ह्या सर्व प्रश्नांची उत्तरं जर आपल्याला पाहिजे असेल तर आपलं लक्षदीप अकॅडमीचं चालू घडामोडीचं ऍप आहे, बॅच सुरू केलेली आहे आपण. त्याच्यामध्ये हे सर्व प्रश्न आपण सर्व कंटेंट डीप मध्ये स्पष्टीकरणासह घेतलेले आहे. जर हे सगळे PDF आपल्याला पाहिजे असेल तर आपलं लक्षदीप अकॅडमीचं ऍप डाउनलोड करा आणि चालू घडामोडीची बॅच घ्या. त्याच्यामध्ये सर्व डिटेल मध्ये दिलेलं आहे. हे जर बॅच घ्यायची असेल तर आपला नंबर आहे 836029306029 या नंबरवर संपर्क साधायचा आहे. नेक्स्ट, ICC चॅम्पियनशिपच्या इतिहासात सर्वाधिक जेतेपद जिंकणारा देश कोणता, भारत, ऑस्ट्रेलिया, वेस्ट इंडिज आणि इंग्लंड. तर याचं उत्तर आहे ऑस्ट्रेलिया, पर्याय क्रमांक 2. ICC चॅम्पियनशिपच्या इतिहासात सर्वाधिक विजेतेपद म्हटलंय हा आपल्याला. जेतेपद म्हणजेच विजेतेपद. तर ते ऑस्ट्रेलिया या देशाने. मग ऑस्ट्रेलियाने किती वेळा विजेतेपद मिळवलं, तर त्याचं उत्तर आहे 10 वेळा. ऑस्ट्रेलियाने 10 वेळा ICC चॅम्पियनशिपच्या इतिहासात सर्वाधिक म्हणजे 10 वेळा. नेक्स्ट, अद्ययावत आकडेवारीनुसार ICC चॅम्पियनशिप जिंकण्यात भारताचा जगात कितवा क्रमांक लागतो. बघा, अगोदरच्या प्रश्नामध्ये आपल्याला सर्वाधिक वेळा ICC चॅम्पियनशिप जिंकणारा देश विचारलं. आता इथे विचारलं की भारताचा कितवा क्रमांक लागतोय. आता पहिला क्रमांक तर लागतोय ऑस्ट्रेलियाचा, मग भारताचा कितवा येणार, पहिला, तिसरा, दुसरा की चौथा. पहिला ऑप्शन कॅन्सल. पहिल्या क्रमांकावर कोण आहे, ऑस्ट्रेलिया. मग तिसरा, दुसरा की चौथा, तर याचं उत्तर आहे भारताचा क्रमांक लागतो दुसरा. आणि भारताने किती वेळा मिळवली आहे, तर 8 वेळा ICC चॅम्पियनशिप मिळवली आहे. कोणी, भारताने. नेक्स्ट, ऑस्ट्रेलियाने आतापर्यंत किती वेळा एकदिवसीय क्रिकेट विश्वचषक जिंकला आहे. एकदिवसीय क्रिकेट विश्वचषक विचारलंय. 4 वेळा, 6 वेळा, 5 वेळा की 7 वेळा. आपल्याला ऑस्ट्रेलियाच विचारलंय, तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. 5 वेळा ऑस्ट्रेलियाने आतापर्यंत एकदिवसीय क्रिकेट विश्वचषक जिंकला आहे. नेक्स्ट, भारताने आतापर्यंत किती वेळा, अतिशय महत्वाचा प्रश्न आहे, 100% येणार याच्यावर. आताच बघितलेलं होतं आपण की T20 जो जिंकलाय, आता आपण जिंकलाय न्यूझीलंड सोबत, त्याच्या अगोदर पण 2024चा जिंकलाय आणि त्याच्या अगोदर पण आपण एकदा जिंकलाय. म्हणजे असा किती वेळा जिंकलाय. आता मी इथेच उत्तर सांगितलं तुम्हाला, 2026, 2024 आणि त्या अगोदर एकदा जिंकलाय. म्हणजे किती वेळा झाला, 3 वेळा. पर्याय क्रमांक 3. 3 वेळा भारताने आतापर्यंत T20 विश्वचषक जिंकला आहे. पर्याय क्रमांक 3. बघा, आजचे महत्वाचे चालू घडामोडीचे प्रश्न आपण बघितले. अशाच नवीन प्रश्नांसह पुन्हा एकदा भेटूया. तोपर्यंत धन्यवाद.